आता बातमी छत्तीस जिल्ह्यांची। गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचं राज्यात पुन्हा एकदा पुनरागमन होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे कोकण घाटमाथा या सगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते। रेड अलर्ट देण्यात आलाय। दुसरीकडे उत्तर कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। विदर्भात जोरदार सरींची शक्यता वर्तवली गेली आहे, त्यामुळे येलो अलर्ट देण्यात आलाय। समुद्राला आजपासून सलग 4 दिवस मोठी भरती येणार आहे। यावेळी समुद्रात 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत। भरतीच्या वेळी समुद्रकिनारी जाणं टाळावं, तसंच या संदर्भात प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलं आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तानसा तलाव ओसंडून वाहू लागलाय, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता खात्यानं दिली आहे। तसंच पवई तलाव 18 जूनला, मोडकसागर 9 जुलैला भरून वाहू लागला होता। साताऱ्याच्या कोयना धरणामध्ये 18 टीएमसी अधिक जलसाठा आहे। धरणातील पाणी साठा 76 टीएमसीवर पोहोचलेला आहे, तर कोयना, नौजा आणि महाबळेश्वरचा पाऊसही 2500 मीटरच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर वाढला आहे। आता मुंबई वेधशाळेनं 24 आणि 25 जुलैला रेड अलर्ट जारी केलेला आहे। यामुळे पश्चिम भागातील घाट परिसरामध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। 26 आणि 27 जुलैलाही घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार आणि अवकाळी पावसामुळे गेल्या 2.5 महिन्यांमध्ये महाराष्ट्रासह देशभरातील 1,58,651 हेक्टर पिकाचं नुकसान झालं। यात महाराष्ट्रात सर्वाधिक 91,429 हेक्टरवरील पिकं पूर्णपणे नष्ट झाले। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा वैतरणा धरण भरून वाहू लागलं। यानंतर भातसा धरणही ओव्हरफ्लो झालं। धरण क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाची पातळी 138 मीटरनं वाढली आहे। धरणाचे 5 पैकी 2 वक्र दरवाजे 0.25 मीटरनं उघडण्यात आलेत। यामधून 1278.40 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नारळ उत्पादनातील घट, अनुकूल हवामानातील बदल यामुळे सुक्या खोबऱ्याचा दर प्रति किलो 360 रुपयांपर्यंत पोहोचला आहे। गेल्या 6 महिन्यांमध्ये दुप्पट दरवाढ झाल्यानं सर्वसामान्य ग्राहकाला आर्थिक ताण बसलाय। श्रावण महिन्यामध्ये व्रतवैकल्य, सणवार, धार्मिक विधी याकरता सुक्या खोबऱ्याची मागणी वाढणार आहे। त्यामुळे चढ्या दरानंच ग्राहकांना सुक्या खोबऱ्याची खरेदी करावी लागणार आहे। प्रवाशांच्या सोयीकरता पश्चिम रेल्वेनं मुंबई सेंट्रल ते गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्सप्रेसला वलसाड इथं अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेतलाय। हा थांबा प्रायोगिक तत्वावर देण्यात आला असून 27 जुलैपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे। या अतिरिक्त थांब्यामुळे या गाडीचे सुरत, वडोदरा, आणंद आणि अहमदाबाद इथलं वेळापत्रक काही फेरबदल त्यामध्ये होतील। त्या वेळापत्रकात येत्या 5 वर्षांमध्ये 35 लाख घरं बांधण्याचं आणि गृहनिर्माण उद्योगात सुमारे 70,000 कोटींच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारं गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेलं राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण बुधवारी लागू करण्यात आलं। स्वयं पुनर्विकास करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना आता अतिरिक्त 10% चटई क्षेत्र निर्देशांकासह भरीव सवलती देण्यात आल्या आहेत। राज्यात 11वी प्रवेश प्रक्रियेतील तिसरी फेरी 23 जुलैपासून सुरू झाली असून पहिल्याच दिवशी 13,621 नवीन विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती शिक्षण विभागानं दिली आहे। कॅप फेरीकरता आतापर्यंत एकूण 4,10,498 विद्यार्थ्यांनी भाग घेतला। भाग 2 मध्ये महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरलेले आहेत। 5 फुटांपेक्षा अधिक उंचीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यास नैसर्गिक जलस्रोतांशिवाय पर्याय नसल्याची भूमिका राज्य सरकारनं मांडली। उच्च न्यायालयामध्ये ही भूमिका मांडलेली आहे। त्यावर न्यायालयानं असमाधान व्यक्त करत पर्यावरणाची चिंता असल्याचं म्हटलेलं आहे। 8 फुटांपर्यंतच्या पीओपी गणेश मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच करणं बंधनकारक करण्याबाबत विचार करण्याची सूचना न्यायालयानं केली आहे। म्हाडाच्या कोकण, पुणे या मंडळासह इतर मंडळांच्या सोडतीमधील 20% योजनेतील घरांच्या किमतीत 3.5 सोडतीनंतर संबंधित खासगी विकासक मनमानीपणे भरमसाठ वाढ करत असल्याच्या तक्रारी येत आहेत। त्याची दखल घेत म्हाडाच्या दक्षता विभागाने चौकशी सुरू केली आहे। एक परिपत्रक काढून अखेर खासगी विकासकाच्या मनमानीला चाप लावला जाणार आहे। ई-पॉस मशीनच्या नेटवर्क समस्येमुळे रेशन दुकानदार त्रस्त आहेत। नेटवर्क कमी असल्यानं सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण आल्यानं दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद होत आहेत। ई-पॉस मशीनचं काम नीट होत नाही तोपर्यंत ऑफलाईन धान्य देण्याकरता परवानगीची मागणी रेशन दुकानदारांकडून करण्यात येते।
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाकरता भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागली। यापूर्वी 113 जागांची भरती केली जाणार होती, आता 169 जागांची भरती केली जाणार आहे। भरतीमध्ये मराठा आरक्षणाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे। बातमी मुंबईची। मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली लागू करणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे। ही डिजिटल प्रणाली 15 ऑगस्टला किंवा त्यापूर्वी सुरू होणार असून मुंबईतील प्रतिष्ठित केईएम रुग्णालयासह उपनगरीय रुग्णालय आणि प्रसूतिगृहांमध्ये ती लागू केली जाणार आहे। खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधून प्रवेश घेण्याच्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा झालाय। खासगी विनाअनुदानित कॉलेजांमधील राज्य कोट्यातील एकूण जागांपैकी 10% जागांवर ईडब्ल्यूएस प्रवर्गातून कॉलेजेसना प्रवेश द्यावे लागणार आहेत। जंगलांची स्थिती चांगली नसलेल्या राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राला 2019 पासून ग्रीन इंडिया मिशन अंतर्गत कोणताही नवा निधी मिळालेला नाही। भारताच्या राष्ट्रीय हवामान बदल कृती आराखड्याचा भाग असलेल्या या मिशनमध्ये वनसंपदा वृद्धी परिसंस्था पुनर्संचयित करण्याचा समावेश आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने नेहमीच संपन्न आणि भरभराटीच्या प्रतिमेत दिसणाऱ्या सिडकोच्या तिजोरीतील वास्तविक स्थिती मात्र निराशाजनक आहे। संस्थेला मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 9 वर्षात सिडकोच्या मुदत ठेवी तब्बल 2324 कोटींनी कमी झालेल्या आहेत। एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। यावेळी दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांची ते भेट घेणार आहेत। महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांच्या प्रश्नांवर दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस हे नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। कदाचित ते दिल्ली दौऱ्यावरून परत आल्यावर मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आज दिल्लीला जाणार आहेत। दिल्लीत जेएनयू युनिव्हर्सिटीमध्ये स्पेशल मराठी सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे। शिंदेंच्या दौऱ्यामध्ये मात्र केंद्रीय नेत्यांच्या गाठीभेटी ठरलेल्या आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही नवी दिल्लीमध्ये आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र आज पंढरपूरला जाणार आहेत। पण आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री कुणाकुणाच्या भेटी घेतात आणि त्या अंतर्गत काय नेमके आल्यावर बदल होतात हे बघणं महत्त्वाचं आहे। दिल्लीतूनच अजून एक मोठी बातमी येते। नवी दिल्लीतल्या हरियाणा भवनामध्ये आज सकाळी महत्त्वाची बैठक होते। संघप्रमुख मोहन भागवत यांची मुस्लिम धर्मगुरू आणि नेत्यांसोबत बैठक होते। दोन समुदायांमध्ये संवाद वाढवण्याच्या उद्देशाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। फार महत्त्वाची बातमी आहे। मुस्लिम समुदाय आणि हिंदू समुदाय यांच्यामध्ये तणाव वाढू नये, किंबहुना तो कमी होत जावा याकरता या बैठकीमध्ये चर्चा होईल। हरियाणा भवनामध्ये ही बैठक पार पडणार आहे। मोहन भागवत हे आज नवी दिल्लीमध्ये आहेत। हरियाणा भवनाच्या कार्यक्रमात ते बैठकीत सहभागी होते। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटन आणि मालदीवच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। दोन्ही देशांसोबतचे संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला। ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आज राज्यसभा सदस्यपदाची शपथ घेणार आहेत। सकाळी 11 वाजता त्यांचा शपथविधी होईल। राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड झाल्याने त्यांचा शपथविधी होणार आहे। पावसाळी अधिवेशनादरम्यान व्यवसाय सल्लागार समितीच्या बैठकीत लोकसभेतील विविध विधेयकांवर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेकरता 16 तास निश्चित करण्यात आले आहेत। ऑपरेशन सिंदूरबाबत राज्यसभेमध्ये चर्चेकरता 16 तास निश्चित करण्यात आले आहेत। याशिवाय भारतीय पोस्टल विधेयकावर लोकसभेमध्ये 3 तास चर्चा निश्चित करण्यात आलेली आहे। साताऱ्यात व्यापारी विक्रेते यांच्याकडून गणेशोत्सवात जबरदस्तीने वर्गणी घेतल्यास त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल होणार आहेत असा इशारा कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी गणेश मंडळांना दिला। तसंच गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था राहावी याकरता राज्यात वाढीव पोलीस बंदोबस्तही देण्यात येणार आहे। केंद्र सरकारचं कांदा निर्यातीचं धोरण गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने बदलत असतानाच आखातामधून चीन आणि पाकिस्तानमधील कांद्याची मागणी वाढलेली आहे। परिणामी भारतातील कांद्याला फटका बसत असल्याने कांद्याची निर्यात तब्बल 40% घसरलेली आहे। सोलापूर शहरातील बेकायदा बांधकाम प्रकरणातील 96 प्रकरणांवर गेल्या 2 दिवसांमध्ये पुन्हा सुनावणी झाली।
शहरातील अनेक नामवंत बिल्डर प्रतिष्ठित नागरिकांनी बांधकाम नियमांचं उल्लंघन करत बांधकामं केली आहेत. नोटिसा देऊनही पाडकाम न केल्यानं आता महापालिका आयुक्तांच्या कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. राज्यातील साखर कारखाना कामगारांना 10% वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. साखर कामगारांच्या वेतनवाढीकरता नेमण्यात आलेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीमध्ये साखर कारखाना मालक प्रतिनिधी, साखर कारखाना कामगार संघटना प्रतिनिधी आणि राज्य सरकार प्रतिनिधी यांच्या प्रतिनिधींमध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. उरण आणि रायगडसह मुंबईतील समुद्रात पावसाळी बंदी काळामध्ये अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या 15 बोटींवर कारवाई करण्यात आली. या कारवायांमध्ये 19,64,000चा दंड मत्स्य विभागानं वसूल केलेला आहे. सप्टेंबरमध्ये साजरा होणाऱ्या तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्तिकुमार पुजार यांनी विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला आहे. जळगावच्या नशिराबाद इथल्या श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सातवा महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक आणि त्यांच्या पालखीचं पूजन करून दिंडी सोहळ्यामध्ये प्रारंभ करण्यात आला. सोहळ्यामध्ये सर्वजण विठ्ठलाच्या नामामध्ये तल्लीन होऊन मंत्रमुग्ध झालेले बघायला मिळाले. आषाढी एकादशी साजरी करून संत गजानन महाराजांची पालखी विदर्भात दाखल झाली. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत 31 जुलै रोजी पालखी स्वगृही परतणार आहे. यावेळी विदर्भामध्ये पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जळगावच्या युरिया खतासह सगळ्या प्रकारची खतं जिल्ह्यात मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. काही अफवांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मात्र अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे. आणि जर शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होत असेल तर तात्काळ कृषी विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. माणगाव इंदापूर इथल्या बायपास, कोलाड, लोणेरे, पुई, खाम इत्यादी ठिकाणी काम अर्धवट आहे. तर काम सुरू असलेल्या ठिकाणी करण्यात आलेले सर्व्हिस रोडचे खड्डे त्यामुळे पार दुर्दशा रस्त्याची झालेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे इथल्या भूमिहीन आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबाकरता आंदोलन करण्यात आलं. ग्रामपंचायत हद्दीतील शासनाच्या जागेत स्थायिक करून त्यांना घरकुलाचा लाभ मिळावा अशी मागणी एकलव्य संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद्यांनी ज्या लोकांची पोलीस खबऱ्या म्हणून क्रूर हत्या केली त्या कुटुंबातील नागरिकांच्या मुलामुलींना थेट पोलीस शिपाई पदावर भरती करण्यात आलेलं आहे. गडचिरोलीच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या माओवाद पीडित तरुण तरुणींना नियुक्तीपत्र देण्यात आली. बातमी सोलापुरातून. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बादोला ते बोरगाव देशमुख हा मार्ग पावसामुळे पाण्याखाली गेलेला आहे. या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. बादोला ते बोरगाव देशमुख या मार्गावर ओढ्याला मुसळधार पावसामुळे पूर आलेला आहे. पाणी जास्त वाहू लागलेलं आहे ओढ्यावरून. ओढ्याच्या पाण्यातून नागरिक विद्यार्थ्यांना घेऊन मार्ग काढतायत. अक्कलकोट तालुक्यामध्ये 2 दिवसात 130 मिलीमीटर पाऊस पडलाय. अक्कलकोट तालुक्यामध्ये 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात सुद्धा पाणी गेलेलं आहे. ओढ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला लोक जमा झालेली बघायला मिळत आहेत. या पाण्याला प्रवाह सुद्धा आहे त्यामुळे या पुलावरून कोणीही प्रवास करू शकत नाहीये कारण ओढ्याला पूर आलेला आहे. तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगुळी, वांगी, वडकबाळ इथल्या गावांमध्ये मुसळधार पाऊस झालाय. गेले 2 ते 3 दिवस सतत पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीला तलावाचं रूप आलंय. पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होतोय. पुन्हा एकदा आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूया. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरता बच्चू कडूंचा एल्गार बघायला मिळाला. कर्जमाफीच्या मागणीकरता बच्चू कडू आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहेत. खबरदार, शेतकऱ्यांकडून सक्तीनं कर्ज वसुली करत असाल तर सोडणार नाही असा इशारा बच्चू कडूंनी बँकेच्या मॅनेजरला दिला. अमरावती जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी बच्चू कडूंना फोन केला आणि सक्तीनं कर्ज वसुली केली जाते अशी माहिती दिली होती. त्यावर त्यांनी त्या बँक मॅनेजरलाच फोन लावला.
अमरावतीच्या इतवारा बाजार परिसरातील उड्डाणपुलाचं काम गेल्या 7 वर्षांपासून अर्धवट आहे। या प्रकरणी नागपूर उच्च न्यायालयाने प्रधान सचिवांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे। 31 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। आरोपींना शिक्षा व्हावी या मागणीकरता ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। आरोपी अजूनही फरार आहेत। दरम्यान तपासाबाबत जरांगेंनी ही माहिती घेतली। पुण्याच्या दौंड तालुक्यातील कला केंद्रामध्ये गोळीबार झाल्याची पुष्टी पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली। हवेत गोळीबार झाल्याची पुष्टी पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली, तर गोळीबार कुणी केला याबाबत तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। कला केंद्रामध्ये सत्ताधारी आमदाराच्या भावानं केलेल्या गोळीबारामध्ये एक तरुणी जखमी झाली असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला, तर पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। बातमी नांदेडमधून। नांदेडमध्ये मनसेचा दणका बघायला मिळाला। मराठी बोलण्यास नकार दिल्यानं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शौचालय चालकाला चोप दिला आणि शौचालय चालकाला माफी मागायला सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाणसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे। छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। यावरून विजयकुमार घाडगे पाटील यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। आरोपींवर गंभीर कलम लावली नाहीत, तर सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची सुटका झाल्याने जीवाला धोका असल्याचा आरोप विजयकुमार घाडगे पाटील यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेल्या विजयकुमार घाडगे पाटील यांची मनसेच्या प्रकाश महाजन यांनी भेट घेतली। तसंच प्रकाश महाजन यांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध केला। कोकाटेंना खोके न मिळाल्यामुळे रमी खेळून पैसे कमवत आहेत अशी खोचक टीकाही प्रकाश महाजन यांनी केली। बीड शहरामध्ये नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि कारवाई केलेली आहे। यामध्ये एक मेडिकल चालक आणि गोळ्या पुरवठा करणारा अशा दोघांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। ऑनलाईन स्कॅम आणि डिजिटल फ्रॉड करणाऱ्या टोळ्यांवर कंबोडियामध्ये मोठी कारवाई करण्यात आली। भारताचं गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयानं केलेल्या आवाहनानंतर कंबोडिया सरकारनं मागच्या 15 दिवसांपासून देशातील विविध भागात कारवाया करत सुमारे 3075 जणांना अटक केलेली आहे। मुंबईकरांकरता एक आनंदाची बातमी आहे। शहराला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण पूर्ण भरलेलं आहे। तानसा धरण काल संध्याकाळी ओव्हरफ्लो झालं। तानसा धरणाला स्वयंचलित एकूण 38 दरवाजे आहेत, त्यापैकी एक दरवाजा उघडावा लागला। धरणातून पाण्याचा विसर्ग तानसा नदी पात्रात केला जातो आहे, त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय। 38 पैकी फक्त एकच दरवाजा उघडण्यात आलाय आणि त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। प्रशासनाकडून तानसा नदीकाठच्या गावांना खबरदारी घ्या असं सांगितलं गेलंय। आतापर्यंत 7 पैकी 3 धरणं काठोकाठ भरलेली आहेत। 7ही धरणांमधील पाणीसाठा 86% पुढे गेलाय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा 7ही धरणांमधील पाणीसाठा 86.88% म्हणजे साधारणपणे 87% इतका झालेला आहे। यंदा लवकर सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये चांगला पाणीसाठा जमा झालेला आहे। आता बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबईतल्या खारघरमध्ये रील तयार करण्याकरता एका तरुणीनं चालत्या कारवर डान्स केलेला आहे। चालत्या कारच्या बोनेटवरती उभी राहिली आणि तिने डान्स केलेला आहे। काहीशे लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्याकरता या तरुणीनं थरारक सणबाजी केली आहे। चालत्या कारवर डान्स करतानाचा या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला। या प्रकरणी पोलिसांनी कार चालक तरुणाला ताब्यात घेतलेला आहे। या तरुणाकडे वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा नसल्याची माहिती मिळते आहे। आता पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूया। लाखो मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणारी लोकलच प्रवाशांकरता मृत्यूचा सापळा ठरल्याचं आकडेवारीतून समोर आलंय। 2024च्या या एकाच वर्षात मुंबईतील लोकल रेल्वे नेटवर्कवर एकूण 2282 प्रवाशांचा म्हणजे दररोज सरासरी 6 ते 7 जणांचा जीव गेला आहे। सरकारी बँकांनी आर्थिक वर्ष 2015-16 पासून 2024-25 पर्यंत गेल्या 10 वर्षात तब्बल 12.8 लाख कोटींचं कर्ज राईट ऑफ केलेलं आहे। आता बँकांना ही रक्कम परत मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे, तर SBI आणि कॅनरा बँकेच्या बुडीत कर्जातही वाढ झालेली आहे।
गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या परिचारिकांचा संप यापुढेही सुरूच राहणार आहे। केवळ नव्यानं नियुक्त झालेल्या परिचारिकांना रुग्णसेवेकरिता रुजू होण्याच्या सूचना संघटनेतर्फे देण्यात आलेल्या आहेत। पीएफ खातेधारकाने ठरवून दिलेल्या कारणाऐवजी दुसऱ्याच एखाद्या कारणाकरता भविष्य निर्वाह निधीमधील पैसे काढले तर त्यांच्याकडून संबंधित रक्कम परत वसूल करण्याची कारवाई होऊ शकते, असा इशारा ईपीएफओने दिला आहे। श्रावणामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत दर्शनाकरता खुलं ठेवलं जाणार आहे, तर प्रत्येक श्रावणी सोमवारी पहाटे 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर दर्शनाकरता खुलं राहील। गर्भगृहामध्ये दर्शन सगळ्याच भाविकांकरता बंद राहणार आहे। परळीत पवित्र श्रावण महिन्याच्या यात्रा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। बीडच्या परळी इथल्या 5वे ज्योतिर्लिंग प्रभू वैजनाथाच्या दर्शनाकरता श्रावण महिन्यात देशभरातून भाविक गर्दी करत असतात। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून देवस्थान ट्रस्टकडून तयारी करण्यात आलेली आहे। भारतीय रेल्वेने आपली सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याकरता एक मोठं पाऊल उचललं असून देशातील 7 प्रमुख रेल्वे स्थानकांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावर आधारित टेहळणी करण्याचा निर्णय घेतला गेलाय। या 7 रेल्वे स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पुणे स्थानकाचा समावेश आहे। महाड एमआयडीसी मध्ये विनापरवाना अंमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये 88 कोटी 92 लाख रुपये किमतीचा केटामाइन हा प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे। या प्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा 1985 मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड एमआयडीसी पोलीस अधिक तपास करतायत। पावसामुळे थांबवलेले रस्ते काँक्रिटीकरणाची कामं 1 ऑक्टोबरपासून पुन्हा हाती घेण्यात येणार आहेत। मात्र कोणत्याही भागातील कामं सुरू केली जाणार आहेत याबाबत नागरिकांना 15 ऑगस्टपर्यंत माहिती देण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे। शासकीय निवासस्थानी जळलेल्या चलनी नोटा सापडल्याच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयानं न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना चौकशी समितीनं दोषी ठरवलं होतं। त्याला आव्हान देणाऱ्या वर्मा यांच्या याचिकेकरता सुनावणीसाठी खंडपीठ स्थापन करण्यात येईल, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय। राजधानी दिल्लीतून वाहणाऱ्या यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। नदीची पातळी धोक्याच्या लेव्हलवर गेलेली आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मँचेस्टर इथल्या ओल्ड ट्रफर्डच्या मैदानामध्ये रंगलेल्या 4थ्या कसोटी सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघानं पहिल्या दिवसाअखेर 4 विकेट्स घेतल्या। मोबदल्यात 264 धावा केल्या। सलामीवीर यशस्वी जयस्वालचं अर्धशतक आणि केएल राहुलनं 98 चेंडूमध्ये केलेल्या 46 धावांच्या उपयुक्त खेळीनंतर साई सुदर्शनच्या भात्यातून अर्धशतक बघायला मिळालं। छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे पाटील यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्याकरता आज रेणापूर बंदची हाक देण्यात आली होती। या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण आणि त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली। आदिवासी महिलेला प्रसूतीकरता 1 किलोमीटर झोळीतून न्यावं लागलं। ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील पारधीपाडा इथं मुख्य रस्त्याला जोडणारा मार्गच नाही, त्यामुळे महिलेला झोळीतून जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं।